आपण रोज जे स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही वापरतो, त्या सगळ्यांच्या आत एक लहानशी पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते, चिप. पण ह्या चिप्स ज्या पदार्थांपासून बनतात, ते इतके खास का असतात? चला, आज आपण सेमीकंडक्टरच्या जगात जाऊया आणि पाहूया की हे छोटेसे घटक आपलं अख्खं जग कसं चालवतात. ठीक आहे, तर सुरुवात एकदम बेसिकपासून करूया. आपल्याला माहिती आहे की काही पदार्थ विजेचे उत्तम वाहक असतात, म्हणजे कंडक्टर, जसे की तांब्याची तार, ज्यातून वीज अगदी सहजपणे जाते. आणि मग दुसऱ्या बाजूला असतात इन्सुलेटर किंवा अवाहक, जे विजेला पूर्णपणे अडवतात, जसं की रबर किंवा प्लास्टिक. ही झाली दोन टोकं. पण मग एक प्रश्न येतोच की ह्या दोन टोकांच्या मध्ये काही आहे का? म्हणजे असा एखादा पदार्थ जो गरजेनुसार वीज वाहूही शकेल आणि गरजेनुसार अडवूही शकेल. आणि ह्याचं उत्तर आहे हो, नक्कीच आहे. आणि त्याच पदार्थाला आपण म्हणतो सेमीकंडक्टर किंवा अर्धसंवाहक. नावावरूनच कळतंय की ह्याची वीज वाहून नेण्याची क्षमता इन्स्युलेटरपेक्षा जास्त आहे, पण कंडक्टरपेक्षा कमी. हा आहे मधला मार्ग. सेमीकंडक्टरची खरी जादू काय आहे माहितीये? ती म्हणजे आपण त्याची चालकता बदलू शकतो. सिलिकॉन आणि जर्मेनियम ही याची उत्तम उदाहरणं आहेत. आपण तापमान बदलून किंवा त्यात थोडी अशुद्धी मिसळून, ज्याला डोपिंग म्हणतात, त्याची चालकता आपल्या कंट्रोलमध्ये आणू शकतो. आणि हेच कंट्रोल आपल्याला ट्रान्झिस्टर्स, डायोड्स आणि आयसी चिप्स बनवण्यासाठी लागतं. चला, आता सेमीकंडक्टरच्या प्रकारांबद्दल थोडं जाणून घेऊया. सुरुवात करूया त्याच्या मूळ आणि सगळ्यात शुद्ध रूपापासून, ज्याला इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर असं म्हणतात. इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणजे एकदम शुद्ध. त्यात दुसऱ्या कशाचीच भेसळ नसते. यात जेवढे फ्री इलेक्ट्रॉन असतात तेवढेच होल्स असतात. याची वीज वाहण्याची क्षमता खूपच कमी असते. हो, तापमान वाढवलं की थोडी वाढते, पण तरीही ती रोजच्या वापरासाठी पुरेशी नाही. आता ही तर एक मोठी समस्या आहे, बरोबर? जर शुद्ध सेमीकंडक्टरची चालकता इतकी कमी असेल, तर मग त्याचा आपल्या उपकरणांमध्ये प्रभावीपणे वापर कसा करणार? पण ह्यावर एक जबरदस्त उपाय शोधला गेला. आणि तो उपाय आहे डोपिंग. म्हणजे शुद्ध सेमीकंडक्टरमध्ये मुद्दाम होऊन थोडी अशुद्धी मिसळायची आणि त्याला एक्स्ट्रिन्सिक किंवा अशुद्ध सेमीकंडक्टर बनवायचं. हे तंत्रज्ञान तर एक क्रांतीच ठरलं. सोप्या भाषेत सांगायचं तर डोपिंग म्हणजे शुद्ध सेमीकंडक्टरमध्ये अगदी कमी प्रमाणात एक विशिष्ट प्रकारची भेसळ करण्याची प्रक्रिया. आणि यामुळे काय होतं तर त्या पदार्थाची विद्युत चालकता अक्षरशः हजारो पटीने वाढते आणि ती आपल्या नियंत्रणात येते. तर आता आपण कोणती अशुद्धी मिसळतो यावर अवलंबून आपल्याला दोन प्रकारचे एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टर मिळतात. एक आहे एन टाईप आणि दुसरा आहे पी टाईप. चला बघूया हे नक्की कसे बनतात. समजा आपल्याला एन टाईप सेमीकंडक्टर बनवायचं आहे. त्यासाठी आपण शुद्ध सिलिकॉन घेणार आणि त्यात पेंटाव्हॅलंट अशुद्धी मिसळणार. म्हणजे असा पदार्थ ज्याच्या शेवटच्या कक्षेत 5 इलेक्ट्रॉन आहेत, जसं की फॉस्फरस. आता होतं काय की सिलिकॉनचे 4 इलेक्ट्रॉन फॉस्फरसचे 4 इलेक्ट्रॉनसोबत जोडले जातात, पण फॉस्फरसचा 1 इलेक्ट्रॉन एकटाच उरतो, मोकळा राहतो. आणि ह्या एका एक्स्ट्रा इलेक्ट्रॉनमुळे एन टाईप सेमीकंडक्टरमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या होल्सपेक्षा खूप जास्त होते. म्हणून इथे वीज वाहून नेण्याचं मुख्य काम इलेक्ट्रॉन्स करतात. त्यांनाच मेजॉरिटी कॅरियर्स म्हणतात. आणि इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असतो, त्यामुळे याला एन टाईप म्हणतात. आणि याची चालकता खूपच जास्त असते. आता वळूया पी टाईप सेमीकंडक्टरकडे. हे बनवण्यासाठी शुद्ध सिलिकॉनमध्ये ट्रायव्हॅलंट अशुद्धी मिसळतात. म्हणजे ज्याच्या शेवटच्या कक्षेत फक्त 3 इलेक्ट्रॉन आहेत, जसे की बोरॉन. इथे काय होतं की बॉन्ड पूर्ण करण्यासाठी 1 इलेक्ट्रॉन कमी पडतो. ही जी 1 इलेक्ट्रॉनची रिकामी जागा तयार होते ना, तिलाच होल असं म्हणतात. त्यामुळे पी टाईप सेमीकंडक्टरमध्ये होल्सची संख्या इलेक्ट्रॉन्सपेक्षा खूप जास्त होते. म्हणून इथे मेजॉरिटी कॅरियर्स हे होल्स असतात. हा होल म्हणजे इलेक्ट्रॉनची रिकामी जागा एका पॉझिटिव्ह चार्जसारखा वागतो. म्हणूनच याला पी टाईप म्हणतात आणि याचीही चालकता खूप जास्त असते. चला तर मग आपण जे काही पाहिलं ते सगळं आता एकत्र जोडून बघूया. ह्या तिन्ही प्रकारांची तुलना केली की सगळं चित्र एकदम स्पष्ट होईल. तर बघा, इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरमध्ये कोणतीही अशुद्धी नाही, इलेक्ट्रॉन आणि होल्स समान आहेत आणि चालकता अगदी कमी. याउलट एन टाईपमध्ये पेंटाव्हॅलंट अशुद्धीमुळे इलेक्ट्रॉन्स जास्त होतात आणि पी टाईपमध्ये ट्रायव्हॅलंट अशुद्धीमुळे होल्स जास्त होतात.
आणि महत्त्वाचं म्हणजे डोपिंग केलेल्या दोन्ही प्रकारांमध्ये चालकता खूप वाढते. आणि हे सगळं लक्षात ठेवायला एक एकदम सोपी आयडिया आहे. इंट्रिन्सिक म्हणजे शुद्ध, एक्स्ट्रिन्सिक म्हणजे डोपिंग केलेला, एन टाईप म्हणजे निगेटिव्ह कारण त्यात इलेक्ट्रॉन जास्त आहेत, आणि पी टाईप म्हणजे पॉझिटिव्ह कारण त्यात होल्स जास्त आहेत. सोपं आहे ना? तर मग आपण एका शुद्ध पदार्थापासून सुरुवात केली आणि डोपिंग करून एन टाईप आणि पी टाईप हे 2 शक्तिशाली पदार्थ तयार केले. पण खरी गंमत आणि खरा चमत्कार तर तेव्हा होतो जेव्हा ह्या दोघांना एकत्र आणलं जातं. जरा विचार करा, हे 2 वेगवेगळे पदार्थ एकत्र जोडल्यावर काय होत असेल? आधुनिक इलेक्ट्रॉनिक्सचं संपूर्ण रहस्य याच प्रश्नाच्या उत्तरात दडलेलं आहे.